दिले कारण ऑलरेडी सबल आहेत, त्यांचं त्या सबल आहेत, त्या माझा आदर्श आहे. जिजाऊंनी शिवरायांना घडवलं, त्या हातात तलवार दिली, म्हणजे 16 वर्षाच्या मुलाच्या हातात तलवार देऊन त्यांना स्वराज्य स्थापना करायला सांगणं सोपं नसावं. सावित्रीबाईंनी अंगावर चिखल झेलले पण शिक्षणाचा वसा कायम ठेवला, तो धीर त्यांच्यामध्ये होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आयुष्यातल्या 25 वर्षात जी दुःख वयाच्या 25व्या वर्षापर्यंत पाहिली ती कोणाच्याही वाटायला आली नाही, तरी त्या एक चांगल्या उत्तम राज्यकर्त्या झाल्या. कुठेतरी माझ्या मनामध्ये माझं स्वतःचं वैयक्तिक जे परिस्थिती आज आहे की मला माझे बाबा नसताना मी पण खूप निराधार आहे, मला आधार नसताना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जे काम करते त्याच्याकडेच मी येते की त्या 3 महिला घेण्यामागचं कारण हेच होतं. त्यामुळे मी ते कारण घेतलं आणि राज्याचं नेतृत्व एखाद्या महिलेकडे यावं याच्याविषयी माझं दुमत असायचं कारण नाही. पण मला ती महिला म्हणून पोट्रे करते असं अजिबात नाही, पण महिलेने राज्याचं नेतृत्व कधी ना कधी करावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आघाडी सरकारचे निर्णय रद्द करू असं आपल्या नेत्यांनी सांगितलंय, असं चुकीचा मेसेज झाला. चुकीचा मेसेज नाही. आघाडी सरकारने 15 वर्षात जे केले नाही ते निर्णय या 15 दिवसात घेतलेले आहेत. आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल करणारे अनेक निर्णय घेतलेत आणि स्वतःला फायदा होईल, खिशे भरता येतील, स्वतःचे लोक पोचता येतील असे निर्णय घेतलेत आणि त्या व्यक्तिगत स्वतःचे खिशे भरण्याच्या या निर्णयांना आमचा विरोध आहे. हे निर्णय जनतेच्या भल्याचे असतील ते आम्ही मोडीत काढणार नाही, पण जे निर्णय आता आचारसंहितेच्या 2 दिवस आधी जर काही निर्णय होत असतील तर त्या निर्णयाच्या मागे काय हेतू आहे, 15 वर्षात निर्णय घेतले नाही ते आता का घेतले हे समजण्या एवढी जनता शहाणी आहे. त्यामुळे असे चुकीचे निर्णय असतील तर ते आम्ही मोडतो. मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा काढली, आपल्याला काय पक्षातही संघर्ष करायला आपल्याला काय नाही? मला पक्षात संघर्ष मुंडे साहेबांनी केला कारण मुंडे साहेबांनी पक्ष निर्माण झाला तेव्हापासून काम केलंय आणि तो पक्ष वाढवण्याचं काम केलं. त्यानंतरही त्यांना संघर्ष करावा लागला. मुंडे साहेबांच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा त्यांच्या आयुष्याचा अभिन्न असा भाग होता आणि मला माझ्या आयुष्याचा तो भाग असेल तरी चालणार आहे. मी संघर्ष करेन. पक्षात मला संघर्षाची वेळ आली असं म्हणणं चुकीचं आहे, अजिबात आलेली नाही. उलट पक्षाने मला या सावरण्यासाठी खूप मदत केलेली आहे. त्यामुळे संघर्ष हा मी करेन, तो माझ्या भूमिकांच्या विरोधात जर काही झालं तर मी करेन आणि मग भूमिका या सामान्य माणसाशी असतील. ज्या लोकांचं प्रतिनिधित्व मुंडे साहेब करत होते किंवा त्यांच्या अंत्यविधीला जर आपण पाहिलं तर त्या अंत्यविधीला फाटके, गरीब, दरिद्री लोक होते. त्या लोकांना त्यांच्या भूमिकेला न्याय मिळेल असं प्रतिनिधित्व करायला मला आवडेल आणि तिथे मी संघर्ष करेन, मग तो कोणाशी असला तरी करेन. पण आत्ता मला काही संघर्ष पक्षात नाही, माझा संघर्ष आता नेतृत्वाचा आहे. मुंडे साहेबांना प्रोग्राम लढवून कधी दिल्ली दिसायची, कधी महाराष्ट्र दिसायचा. शेवटची सभा झाली त्यावेळेस त्यांना फक्त कोण काय दिसला नाही, अर्धवट भाषण काही नाही. मला महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये महायुती पुढे जावी, अग्रेसर व्हावी हे मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी ही धडपड आहे आणि मला भगवानगडावरनं साहेबांना तेव्हा योगायोगाने मी दिसले की ही गोष्ट मला जबाबदारी देऊन गेली की त्यांचे काही स्वप्न असतील ते मी पूर्ण करावे, त्यांच्या लोकांना मी सांभाळावं, त्यांनी ज्यांना जोडलंय त्यांना मी तुटू देऊ नये, याच्यासाठी मी काम करत आहे. तर मलाही तिथून मुंडे साहेबच दिसले. त्यांचे स्वप्न, त्यांचे विचार, त्यांचे संस्कार त्याला कुठेही तडा न जाऊ देण्याचा माझा प्रयत्न राहील. नाही, तो विषय आता खूप वेळा मीडियातही मी संपवलेला आहे कारण आमचा संघर्ष 5 वर्षापूर्वी त्याला एक निर्णयात्मक विराम मिळालेला आहे. आमच्या 5 वर्षापूर्वी ते राष्ट्रवादीत गेले आणि आम्ही भाजपमध्ये राहिलो. 5 वर्षामध्ये आम्ही अनेक निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलो. पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, आत्ताची नुकतीच लोकसभा मुंडे साहेबांना पाडण्याचा विडा त्यांनी उचलला होता. मुंडे साहेबांच्या विरुद्ध पक्षांनी संधी दिली तर आम्ही निवडणूक लढवू अशी भाषा सुद्धा त्यांनी केली होती. त्यामुळे आम्ही आपापल्या पक्षामध्ये आपलं चांगलं काम करत आहोत. आता झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.